नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण मागील जे काय आपण पोलीस भरतीचे व्हिडिओ स्पष्टीकरण सहित पाहिलेले आहेत त्यांची रिव्हिजन पाहणार आहोत प्रश्न आणि उत्तर स्वरूपामध्ये. ठीक आहे, 80 प्रश्न असणार आहेत टोटल. जे व्हिडिओ पाहतायत डेली विद्यार्थी आपले ते त्यांचे बघा 80 पैकी कमीत कमी 75 तरी बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे, तरच तुम्ही समजायचे तुमचा अभ्यास होते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 80 पैकी किती प्रश्न उत्तरे बरोबर आली या ठिकाणी मला कमेंट करून सांगा. या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? कोणते शहर आहे मित्रांनो? योग्य उत्तर असणार आहे बघा याचं पर्याय क्रमांक डी, भिवंडी. भिवंडी हे शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, अणुबॉम्बचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला? योग्य उत्तर असणार आहे बघा अमेरिकेने जपानवर. ठीक आहे, अमेरिकेने जपानवर केलेला आहे. पर्याय क्रमांक बी, अमेरिकेने जपानवर योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. कशाची पद्धत आहे मित्रांनो? तर बघा, ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पर्याय क्रमांक डी, वस्तूचे वय हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही? या ठिकाणी कोणतं उत्तर असणार आहे योग्य? तर बघा फोर्स 1, पर्याय क्रमांक सी, फोर्स 1 ही नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? कोणत्या मित्रांनो? यादव घराणे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, यादव घराण्याने संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला स्थापित केलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? सर्वांना माहीत असेल. पर्याय क्रमांक डी, बाळ गंगाधर टिळक यांचे हे बोल आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते पोलीस दल नाही? कोणते आहे मित्रांनो? तर बघा पर्याय क्रमांक डी, आसाम रायफल्स हे पोलीस दल नसून भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे. पुढील प्रश्न आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कशाची असते? लोह. पर्याय क्रमांक ए, लोह हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? कोणता आहे मित्रांनो? कोयना. पर्याय क्रमांक ए, कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील देखील. ठीक आहे, सातारा जिल्ह्यात आहे कोयना नदीवर. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही? या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक डी, घृणेश्वर मंदिर हे बघा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही. ठीक आहे, बाकी तिन्ही पर्याय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे? तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात शेवटी स्थापना झालेले राज्य तेलंगणा असल्यामुळे ते भारतातील सर्वात तरुण राज्य आहे. महाराष्ट्रातील जिल्हा विचारला तर पालघर उत्तर द्यायचं. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे? काय आहे? सर्वांना माहीत असेल, सोपा प्रश्न आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, एअर ट्रॅफिक कंट्रोलर यालाच ATC असं म्हटलं जातं. तर खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात? तर मित्रांनो हे जे ATC असतात ते विमानाच्या हालचाली नियंत्रित करत असतात. पर्याय क्रमांक बी, विमान हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, परभणी योग्य उत्तर असणार आहे. परभणी या जिल्ह्याची सीमा कर्नाटकलाच नव्हे तर कोणत्याच राज्याला लागून नाही. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे? कोणते आहे मित्रांनो? तर बघा मुंबई विद्यापीठ हे सर्वात जुने विद्यापीठ आहे. 1857 ला स्थापना झाली होती. ठीक आहे, हे सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरण सहित पाहिलेले आहेत मित्रांनो. त्यासाठी आपले डेली व्हिडिओ पाहत चला. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी शून्याचा शोध कोणी लावला आहे? कोणी लावलेला आहे मित्रांनो?
आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे। पर्याय क्रमांक ए आर्यभट्ट योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे बघा, महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? कोणी केले होते? लॉर्ड माउंटबॅटन याने महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य किंवा वन मॅन आर्मी असं केलं होतं। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? तर हा प्राप्त झालेला असतो बघा लायकोपीन, पर्याय क्रमांक सी। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? मित्रांनो हे नाटक आहे बघा पर्याय क्रमांक डी विजय तेंडुलकर यांचं। ठीक आहे, घाशीराम कोतवाल। पुढील प्रश्न आहे, 1900 या ठिकाणी मित्रांनो टायपिंग मिस्टेक आहे, 1950 नसून 1949। ठीक आहे, 1949 मध्ये डॅश डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे। तर मित्रांनो 1949 मध्ये बघा दिल्ली, ठीक आहे, दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे। पुढील प्रश्न आहे बघा, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? कोणता मित्रांनो? तर शिरीष कुमार, पर्याय क्रमांक डी शिरीष कुमार योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? कोण पाहतो? गट विकास अधिकारी, पर्याय क्रमांक सी। त्यानंतरचा प्रश्न आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही संबंधित आहे बघा ई कॉमर्स। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी ई कॉमर्स याच्याशी संबंधित कंपनी आहे। पुढील प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? कोण ठरवते मित्रांनो? संसद, पर्याय क्रमांक ए संसद ही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवत असते। पुढील प्रश्न आहे, ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले होते? तर मित्रांनो असे म्हटले होते महात्मा फुले। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी महात्मा फुले यांनी म्हटले होते ईश्वर हा निर्मिक आहे। पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी पर्जन्य छायेचा प्रदेश। त्यानंतरचा प्रश्न आहे, धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे आहे? कोणाचे आहे मित्रांनो? भारतातील अन्न महामंडळ। ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं? FCI। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे, चिप्स पॅकेटमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, नायट्रोजन उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? कोण आहेत मित्रांनो? राष्ट्रपती। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केलेला आहे? तर मित्रांनो कोणी केलेला आहे? या ठिकाणी फ्रेडरिक मॅक्स म्युलर उत्तर असणार आहे। ठीक आहे, फ्रेडरिक मॅक्स म्युलर याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केलेला आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? कोणती आहे मित्रांनो? या ठिकाणी पवना ही गोदावरीची उपनदी नसून मुळा या नदीची उपनदी आहे, मुळा। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केलेले आहे? योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक ए झारखंड। ठीक आहे, झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल द्रौपदी मुर्मू या आहेत। पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले गोल्ड ATM कोठे सुरू करण्यात आले? कोठे? या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हैदराबाद या ठिकाणी। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटचे किंवा ईडीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कुठे आहे मित्रांनो? दिल्ली। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी दिल्ली या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न आहे, लंपी हा रोग कोणत्या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते? कोणत्या? तर गाय आणि बैल। ठीक आहे, अशी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी गाय असल्यामुळे। ठीक आहे, गाय किंवा बैल असेल तर बैलला उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते? कुठली मित्रांनो? स्थायी समिती। पर्याय क्रमांक ए स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती असते।
पुढील प्रश्न आहे हृदय आणि त्याचे कार्य या संबंधित असलेल्या शास्त्रास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? पर्याय क्रमांक ए कार्डिओलॉजी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली आहे? 1 ऑगस्ट 1962. पर्याय क्रमांक बी 1962. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? काय जोड्या? नरनाळा, अकोला, भीमाशंकर, पुणे, यावल, अहमदनगर, चांदोली, सांगली. तर कुठली जोडी चुकीची आहे या ठिकाणी? यावल, अहमदनगर. ठीक आहे. यावल हे बघा अहमदनगरमध्ये नसून जळगावमध्ये आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी यावल, अहमदनगर ही जोडी चुकीची आहे. पुढील प्रश्न आहे नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? नगराध्यक्ष. पर्याय क्रमांक डी नगराध्यक्ष म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न आहे भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते? किती? 10 वर्षांनी. ठीक आहे. 10 वर्षांनी जनगणना आणि 5 वर्षांनी पशुगणना करण्यात येते. पुढील प्रश्न आहे दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? कोणते? लॅक्टोमीटर. ठीक आहे. लॅक्टोमीटर वापरले जाते. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही? अष्टविनायक पाठ असले पाहिजेत. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे ते अष्टविनायकांपैकी नाही. पुढील प्रश्न आहे डॅश डॅश या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. पर्याय क्रमांक डी प्रतिभाताई पाटील हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये एकूण किती आरे आहेत? सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक डी 24. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 1927 मध्ये कोणी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला? पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? नांदेड या ठिकाणी. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी नांदेड योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे? सर्वांना माहित असेल नाशिक या ठिकाणी आहे. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? कुठला आहे मित्रांनो? या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक हा जो अधिकारी आहे तो पर्यायांपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे साल्हेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे जे शिखर आहे ते नाशिक या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक ए नाशिक. पुढील प्रश्न आहे FIR चा फुल फॉर्म काय आहे? काय मित्रांनो? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पर्याय क्रमांक बी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा FIR चा फुल फॉर्म आहे. पुढील प्रश्न आहे भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे? कोठे? श्रीहरिकोटा. ठीक आहे. या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे बघा स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती? पर्याय क्रमांक सी सातारा या ठिकाणी झाली होती. पुढील प्रश्न आहे उषा मेहता यांनी भूमिगत राहून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आकाशवाणी केंद्र चालवले होते? कुठे मित्रांनो? मुंबई. पर्याय क्रमांक डी मुंबई या ठिकाणी चालवले होते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? कुठला मित्रांनो? हरावत किंवा हरियाल. पर्याय क्रमांक सी हा राज्यपक्षी आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही? तर या ठिकाणी नॉर्टन. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. नॉर्टन हे अँटीव्हायरस आहे. ठीक आहे. सर्च इंजिन नाही. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य 7 सिस्टर्सचा भाग नाही? कोणते राज्य मित्रांनो? पर्याय क्रमांक सिक्कीम बी. पर्याय क्रमांक बी सिक्कीम हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? कोणाची सही असते? गव्हर्नरची. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरची सही असते. त्यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिली CNG बाईक कोणती कंपनी तयार करणार आहे? तर बघा आपली भारतीय कंपनी बजाज ही जगातील पहिली CNG बाईक तयार करत आहे. पुढील प्रश्न आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक बी मुंबई योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे माहिती अधिकार
2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसात माहिती पुरवण्यात येते? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 30 दिवसामध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे लवलीना बोर्गोहेन ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ही आहे बघा बॉक्सिंग. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी बॉक्सिंग, मराठीमध्ये मुष्टियोद्धा. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? जोड्या आहेत तामिळनाडू, मल्याळम, कर्नाटक, कन्नड, महाराष्ट्र मराठी, आंध्र प्रदेश तेलुगू. चुकीची जोडी आहेत तामिळनाडू, मल्याळम. ठीक आहे. तामिळनाडूची भाषा आहे बघा राज्यभाषा तमिळ आणि ही मल्याळम जी आहे ती केरळची आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी ट्विटरचे संस्थापक कोण आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन चुकीचे होते त्यामुळे ऑप्शन आपण कट केलेले आहेत. ट्विटरचे संस्थापक बघा आहेत जॅक डॉर्सी, नोह ग्लास, बीज स्टोन आणि इवन विलियम्स. ठीक आहे. हे 4 जण मिळून 2006ला या चौघांनी मिळून 2006ला ट्विटरची स्थापना केली होती. कोण? जॅक डॉर्सी, नोह ग्लास, बीज स्टोन आणि इवन विलियम्स. पुढील प्रश्न आहे बघा मुंबई कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले आहे? कोणाचे देण्यात आलेले? पर्याय क्रमांक ए छत्रपती या ठिकाणी पर्याय क्रमांक सी छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मुंबई कोस्टल रोडला देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका बघा, चुकलं होतं उत्तर माझं. छत्रपती संभाजी महाराज. ओके. पुढील प्रश्न आहे थॉमस कप 2024 विजेता देश कोणता? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी चीन. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? पर्याय क्रमांक सी विनोबा भावे. पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? कोणता आहे? पर्याय क्रमांक ए चंपारण. पुढील प्रश्न आहे जपानला मागे टाकत भारत जगातील कितवा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे? पर्याय क्रमांक सी तिसरा. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? तर बघा लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे. लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते. पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? कशासाठी आहे मित्रांनो? सायबर गुन्हे. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी सायबर गुन्हे. पुढील प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोण सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत? पर्याय क्रमांक बी निर्मला सीतारामन हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? मोस्ट रिपीटेड प्रश्न. दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. यांनी 1875ला आर्य समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? कोणाच्या काळात झालेली आहे? तर राष्ट्रकूट. पर्याय क्रमांक डी राष्ट्रकूट. पुढील प्रश्न आहे लोथल हे शहर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे शहर प्रसिद्ध आहे गोदीसाठी. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे गोदीसाठी. पुढील प्रश्न आहे राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले होते? तर यांनी सती या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिले होते. पुढील प्रश्न आहे ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाला होता? तर हा झाला होता बघा मद्रास आणि मुंबई. पर्याय क्रमांक ए मद्रास मुंबई. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी खेडा गुजरात. पुढील प्रश्न आहे भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात मित्रांनो? पंतप्रधान. ठीक आहे. पर्याय क्रमांक डी पंतप्रधान हे भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? भारताचे लोकपाल तर अजय खानविलकर. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी अजय खानविलकर हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत. पहिले लोकपाल कोण होते? पिनाकी चंद्र घोष. ठीक आहे. अजित डोवाल कोण आहेत? तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे 80 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. 80 पैकी तुम्हाला किती भेटलेले आहेत कमेंट करून सांगायचे. ठीक आहे. 80 पैकी कमीत कमी 75 किंवा 70+ तरी आपण जायला पाहिजे जेणेकरून आपला अभ्यास होतोय आणि आपण पोलीस भरतीच्या पदासाठी दावेदार आहोत. ठीक आहे. तर
किती भेटले कमेंट करा. व्हिडिओला एक लाईक एक शेअर करा. डेलीची व्हिडिओ पाहत चला, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण व्यवस्थित सखोल स्पष्टीकरण सहित व्हिडिओ डेली कव्हर करत असतो. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ग्राउंड अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.